मच्छीमारांना रोजगार आणि राज्य सरकारला महसूल मिळण्याचा एक अतिशय सोपा मार्ग अशी मत्स्य व्यवसायाची ओळख। पण तरीही प्रत्यक्षात मात्र या महत्त्वाच्या क्षेत्राला अपेक्षित मदत मिळाली नसल्याची खंत या क्षेत्रातल्या तज्ञांना वाटते। योग्य नियोजन आणि अंमलबजावणी केली तर या माध्यमातून फक्त मच्छीमारांना रोजगारच नाही तर राज्य सरकारला मोठा महसूलही मिळू शकेल। याशिवाय ज्या भागात मच्छीमारी होते त्या भागाची अर्थव्यवस्था सुद्धा या माध्यमातून सुदृढ होऊ शकते। मच्छीमारीच्या क्षेत्रात राज्याने पुढाकार घेतला होता, पण यासंबंधी संशोधन न झाल्यानं आणि शासकीय योजना मच्छीमारांपर्यंत पोहोचल्या नसल्यानं आज झारखंड सारखं नव्यानं स्थापन झालेलं राज्य आपल्या पुढे गेलंय। मच्छीमारीच्या क्षेत्रात राज्य पिछाडीवर असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील देशाची परिस्थिती फारशी वेगळी नाही। थायलंड आणि इंडोनेशिया सारख्या तुलनेने लहान आणि मागास देशांनी देखील या बाबतीत बाजी मारली आहे। याकरता संशोधनासोबतच या उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे। मासोळी पकडण्याकरता बोट आणि जाळं, पकडलेल्या मासोळीचा साठा करण्याकरता कोल्ड स्टोरेज, सरकारकडून सबसिडी यासारख्या सुविधा मच्छीमारांना मिळणं आवश्यक आहे। गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात काम करणाऱ्या फॉर्च्यून फिशरीज या कंपनीनं या बाबतीत पुढाकार घेतलाय। हा व्यवसाय सर्वसामान्य मच्छीमारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ही कंपनी करते। महाराष्ट्र शासनाला फिशरीचे मत्स्य व्यवसायाच्या बाबतीमध्ये मागासलेला आहे हा विभाग। तर विदर्भामध्ये याचा खूप मोठा पोटेन्शियल आहे आणि सहकारी संस्था आणि जसं फॉर्च्यून फिशरीज सारखे जे उद्योगमध्ये याला उद्योग म्हणणारे लोक जे आहेत यांना जर सोबत खूप मोठ्या प्रमाणात हे होतं आणि त्याला पर्याय आता एक संधी उपलब्ध झालेली आहे एक विदर्भाच्या लोकांसाठी फिशरी ती केज कल्चरच्या माध्यमातून। तर तो जर त्या उद्योगामध्ये लोकांनी पैसे टाकावं आणि कसं आहे की ही जी कंपनी आहे फॉर्च्यून फिशरीज यांचं एक हे जे आहे ते क्लिअर आहे, ऑब्जेक्ट जो आहे ते क्लिअर आहे की 5 वर्षानंतर कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये या विदर्भामध्ये जलाशयामध्ये केजेस लावून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार सुद्धा उपलब्ध करून देणार आहे। विदर्भामध्ये जर का समजा आम्ही संपूर्ण धरणं पकडली, त्या धरणामध्ये जर समजा तुम्ही फुल स्टॉकिंग केलं तर आजच्या तारखेला मला असं वाटतं की विदर्भापेक्षा जास्त पोटेन्शियलिटी कुठंच नाही आहे। आणि ह्या ठिकाणी जर समजा 100% स्टॉकिंग आपण करतोय तर 100% या ठिकाणी एम्प्लॉयमेंट क्रिएट होऊ शकतो। 100% फिशरमॅन हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो। त्याला एज्युकेट करण्याची आवश्यकता आहे की बाबा रे, जर तुला या ठिकाणी काम करायचं आहे तर काम करतेवेळी तुला जो या ठिकाणी रेव्हेन्यू मिळणार आहे तो ह्या माशातून मिळणार आहे। तर आम्हाला करायचं काय आहे, आम्हाला त्या फिशरमॅनला शिकवायचं आहे की तू इथून 100 किलो मासा कसा काढू शकतो आणि त्या 100 किलो मासाच्या माध्यमातून तुझा एम्प्लॉयमेंट कसा मिळू शकतो तुला, आणि तुला तिथून जर 2,500, 3,000, 5,000 रुपये तुझी मजुरी मिळतो, तू चोरी नाही करणार। राज्याच्या तुलनेत विदर्भात 72% पाण्याची उपलब्धता आहे, त्यामुळे हा उद्योग 11 जिल्ह्यांच्या या प्रदेशाकरता अतिशय उपयुक्त आहे। मासोळी पकडण्याकरता बोट आणि जाळ्यासोबतच मच्छीमारांना गरज आहे ती चांगल्या मत्स्यबीजाची, कारण इतर सर्व सोयी मिळाल्यावरही मत्स्यबीज चांगलं नसेल तर हा व्यवसाय कधीच फळाला येऊ शकत नाही। शिवाय मच्छीमारीच्या बदलत्या गरजांप्रमाणे आता केज कल्चर ही संकल्पना जोर धरत आहे। या अंतर्गत ठराविक मापाचे पिंजरे जलाशयामध्ये ठेवून त्यातच मत्स्यपालन केलं जातं। मच्छीमारांच्या सोयीकरता फॉर्च्यून फिशरीज त्यांना चांगलं मत्स्यबीज देण्यासाठी आणि केज कल्चर करता पिंजरे देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करते। मत्स्यबीजाचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण व्हावा म्हणून आम्ही फॉर्च्यून फिशरीज कंपनी राजेश बनसोड यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी शासकीय मत्स्यबीज केंद्र जो भाड्याने घेतलेला आहे तिथून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्यबीज या इट्याडो जलाशयामध्ये संकलन करणार। जे फिंगरिंग साईडचं जे मत्स्यबीज असतो तो या तलावामध्ये आम्ही साठा करणार, जेणेकरून लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये मासे मिळेल आणि लोकांना जास्त प्रमाणामध्ये रोजीरोटी मिळेल, हा आमचा मुख्य या संस्थेचा उद्देश आहे। इथं जो मच्छी होती रोहू, कतला, मिरगल याची ब्रीडिंग होते। ब्रीडिंग म्हणजे अंडा काढून त्याची बीज बनवणे आणि बीज मोठी आपला 4थ्या दिवशी तलावामध्ये टाकणे
हा इथं तो हॅचरीचा काम म्हणून चालत आहे. या माध्यमातून मच्छीमारांच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्याचा प्रयत्न होतोय. फॉर्च्यून फिशरी ह्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही फिशरमॅनना एक एम्प्लॉयमेंट क्रिएट करून देऊ इच्छितो. आम्ही त्या लोकांना अवेअर करू इच्छितो आणि आम्हाला असं वाटतं की जी काही धरणं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे किंवा जी काही धरणं आज आपल्या विदर्भामध्ये आहे, ह्या ठिकाणी संपूर्णपणे जर मासा टाकला गेल्या, जी त्याची परिस्थिती असते, जर समजा एखादा धरण आहे आणि त्या धरणामध्ये जर समजा आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या स्टॉकिंग कॅपॅसिटी आहे 1 करोड सीटची आणि जर समजा आपण त्या ठिकाणी 1 करोड सीट टाकलं तर तिथून 100% प्रोडक्शन आपल्याला मिळू शकतो. तुम्ही मार्केटिंग जर याची व्यवस्थित करू शकले तर 100% हा उद्योग इतका चांगला उद्योग आहे की या ठिकाणी प्रत्येक जण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो, त्याला रोजगार मिळू शकतो आणि तो सोबत 4 लोकांना या ठिकाणी रोजगार पण देऊ शकतो. या व्यवसायाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं तर पेट्रोलियम उद्योग किंवा शेती इतका किंबहुना त्याही पेक्षा जास्त महसूल देण्याची क्षमता यामध्ये आहे. मच्छीमारीच्या या पारंपरिक व्यवसायाला जगवण्याकरता फॉर्च्यून फिशरीज झटते आहे. अशीच मदत राज्याकडून मिळाली तर राज्यातील हजारो मच्छीमार कुटुंबांचं कल्याण होऊ शकतो. अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.